12 मे 1666 12 मे 1666 या दिवशी शिवाजीराजांची आणि औरंगजेबाची नजरभेट झाली आग्र्याच्या दरबारात, आग्र्याच्या किल्ल्यात. दरबारात काय झालं मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या भेटीच्यानंतर औरंगजेबाने दरबार बरखास्त केला आणि त्याला भेटायला खूप लोक आले. जिला सुरतेचं उत्पन्न लावून दिलेलं होतं ती औरंगजेबाची बहीण, सगळ्यात थोरली बहीण, तिचं नाव जहांआरा. तिला बेगम साहिबा, पातशाही बेगम म्हणून किताब होता. औरंगजेबाचा वजीर होता, त्याचं नाव जाफर खान. औरंगजेबाचा मीर बक्ष होता, त्याचं नाव मोहम्मद अमीन खान. मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. अशा अनेक लोक औरंगजेबाला भेटायला आले आणि ते म्हणाले, हा तर एक साधा भूमी आहे, हा तर एक साधा जमीनदार आहे. आणि या जमीनदारांनी भर त्या दरबारात मुघलांचा एवढा मोठा अपमान केलेला आहे, तर तुम्ही याला कठोरात कठोर शासन करा, म्हणजे मारा, शिवाजी राजांना ठार मारा असं सांगायला. औरंगजेबाने सगळं ऐकून घेतलं, त्यानं काही केलं नाही. पुढं 2 किंवा 3 आठवडे झाले असतील. शिवाजी राजांनी ह्याच्यात नेमकं काय केलं हे कळायला मार्ग नाही. पैसे वाटले आहेत त्यांनी, एवढं मात्र खरं आहे. परंतु नेमकं त्याने कशाचा प्रभाव पाडला याचं कारण पुढचं जे पत्र आहे 7 जूनचं, त्याच्यात परकालदास म्हणतो की 12 मेला शिवाजी राजांना मारा असं म्हणणारे हे सगळे लोक मारवाडचा राजा सोडला तर औरंगजेबाच्या बहिणी सकट शिवाजी राजांना मारू नका असं म्हणत ते त्यांचे मित्र झालेले आहेत, अनुकूल झालेले आहेत. 2-3 आठवड्यात औरंगजेबाची बहीण शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागली. काय घडलं असं नेमकं? पण शिवाजी महाराजांची वागणूक आणि वर्तणूकच अशी होती